नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स आहे त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक, आणि आज आपल्यासोबत आहेत कमलनयन बजाज रुग्णालयाचे मेंदूविकार तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर देवदत्त देशमुख. नमस्कार, आपलं स्वागत आहे डॉक्टर देवदत्त. डॉक्टर देवदत्त देशमुख हे अत्यंत प्रतिथयश न्यूरोलॉजिस्ट आहेत, मेंदूविकार तज्ज्ञ आहेत. मागच्या 20 वर्षांहून अधिक कालावधीमध्ये त्यांनी असंख्य रुग्णांना उपचार केलेले आहेत. पॅरालिसिसचा अटॅक, स्ट्रोक, इपिलेप्सी, अपस्मार किंवा पार्किन्सन्स या सगळ्या प्रकारच्या मेंदूशी संदर्भात कुठल्याही आजाराबद्दल त्यांनी रुग्णांना उपचार आणि मार्गदर्शन केलेलं आहे. आज त्यांच्याशी आपण मेंदू विकारासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. डॉक्टर देवदत्त, मला पहिल्यांदा असा प्रश्न विचारायचा आहे की पॅरालिसिसचा अटॅक किंवा स्ट्रोक म्हणलं की लोकांना अशी खूप डोक्यात भीती बसलेली असते. तर ह्याच्यासाठी आपल्याला आपण लक्षात कसं येऊ शकतं आपल्याला की एखाद्याला स्ट्रोक आलेला आहे, आणि आलं तर त्यांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे? नमस्कार, धन्यवाद. सर्वप्रथम आज या माध्यमातून एक समाज प्रबोधनाचं काम, एक प्रकारचं एज्युकेशनचं काम हे चांगल्या रीतीने कमलनयन बजाज हॉस्पिटलतर्फे करण्यात येत आहे. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. समाजामध्ये पॅरालिसिस ह्याबद्दलचं जे अवेअरनेस आहे किंवा याबद्दलची जी जाणकारी आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी आहे, आणि आपल्या रिजनमध्ये खास करून त्याचं प्रमाण अजूनही कमी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की कोणत्याही पेशंटला जर त्रास झाला तर त्याला पेन जर झालं ना तर तो ताबडतोब डॉक्टरकडे जातो. पण पॅरालिसिस ही जी गोष्ट अशी आहे ज्याच्यात पेन होत नाही. हाताला मुंग्या आल्या, पायाला मुंग्या आल्या, हात जड पडला, पाय जड पडला, तोंड तोत्र बोलता येत नाही, चेहरा वाकडा होतोय, हे अशा प्रकारचे पेनलेस सिम्पटम्स असतात. हा पॅरालिसिस एकदम अचानक येत नाही. तो पहिले येण्याच्या पहिले काही त्याची पूर्व सूचना देतो, काही पूर्व घंटा देतो. त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मग भविष्यात पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता ही जास्त असते. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरालिसिसच्या आजारातून बरा झालेला रुग्ण हा काही प्रमाणात थोडासा अपंग राहतो. त्यासाठीच ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की पॅरालिसिस या आजाराचं निदान आणि त्याची ट्रीटमेंट ही अत्याधिक जलद गतीने होणे गरजेची आहे. आम्ही असं म्हणतो की टाईम इज ब्रेन. जशी एखाद्या गोष्टीला समजा आग लागली असेल आणि त्याच्यावर पाणी टाकायचं असेल तर आपण पाणी टाकण्यासाठी विचार नाही करत, लगेच पाणी टाकतो. तसंच आहे, जेवढा तुम्ही उशीर करत जाल तेवढे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस वाढत जातात. पण आज आपल्याकडे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये जगविख्यात जे काही सुविधा आहेत त्यामध्ये DSA झालं, कॅथलॅब झालं किंवा MRI झाला, CT स्कॅन झाला, एक स्ट्रोक टीम झाली, आणि त्या स्ट्रोक मॅनेजमेंटसाठी नंतर रिहॅबिलिटेशनसाठी एक फिजिओथेरपी झालं. तर ह्या सर्व गोष्टी ह्या एक छताखाली उपलब्ध आहेत. ह्यामुळेच ह्या माध्यमातून आमचं समाजाला आणि सगळ्या आपल्या जनमानसांना हे सांगणं आहे की पॅरालिसिस या आजाराला घाबरण्याची गरज नाही, मात्र त्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे आणि योग्य वेळेला काय करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. करेक्ट. म्हणजे काही जर लक्षणं जाणवली किंवा पूर्व लक्षणं जाणवली, जसं आपल्याला देवदत्त सरांनी सांगितलं, तर कुठलाही उशीर न करता त्वरित जवळच्या रुग्णालयात जाणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि टाईम इज ब्रेन, कारण त्या पहिल्या सुरुवातीच्या गोल्डन आवरमध्ये जर त्याचे उपचार झाले, आणि आपल्याकडे असे सक्सेस स्टोरी आहेत कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये की त्या योग्य वेळेत उपचार झाल्यामुळे ते इंजेक्शन किंवा जी काही थेरपी आपण दिली त्याच्यानंतर मग परत जसं त्यांनी सांगितलं की स्ट्रोक पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला काही रिमेनिंग पॅरालिसिससारखं कुठंतरी अपंगत्व येण्याची शक्यता असते, ती टळते जर वेळेवर उपचार मिळाले. आम्ही या बाबतीत म्हणतो की ॲक्ट फास्ट. तर फास्ट म्हणजे FAST. F म्हणजे फेस, A म्हणजे आर्म, S म्हणजे स्पीच, आणि T म्हणजे ट्रंक. तर चेहरा थोडासा क्रॉस होत असेल, एखाद्या बाजूला, एखाद्या धडाला, हात किंवा पायाला काही ताकद कमी वाटत असेल, किंवा बोलताना अडखळत असेल, तोत्र बोलणं येत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अचानक घडत असतील तर तुम्ही ताबडतोब एका
न्यूरोलॉजिस्टला भेटलं. वयसला लगेच भेटायला पाहिजे. तसंच मला सरांनी आपल्याला स्ट्रोक टीमचं सांगितलं. कमलनयन बजाजमध्ये तर स्ट्रोक टीम आहेच. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोर्ट स्ट्रोक म्हणून एक प्रोटोकॉल पण आहे की जेव्हा आपल्या इमर्जन्सी विभागामध्ये, आपत्कालीन उपचार विभागामध्ये असा एखादा रुग्ण येतो तेव्हा कोर्ट स्ट्रोक आपण अनाऊन्स करतो. त्याच्यामुळे पूर्ण जेवढी टीम आहे ती सगळी ॲक्टिवेट होते आणि अगदी युद्ध म्हणजे ज्याला आपण म्हणतो युद्ध पातळीवर सगळे उपचार केले जातात. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की काळानुरूप जे काही विज्ञानामध्ये संशोधन झालेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला ह्या स्ट्रोकच्या ट्रीटमेंटसाठी, मॅनेजमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं उपलब्ध झालेली आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं औषध असतं जे आपण थ्रोम्बोलिसिससाठी वापरतो. ते औषध आपल्या हॉस्पिटलमध्ये, कमलनयन बजाजमध्ये हे पेशंटकडून एमर्जन्सीमध्ये डिपॉझिट, पैसे ह्याची मागणी न करता त्याला प्रोव्हाइड केल्या जातं. ही गोष्ट कुठेही घडत नाही. त्या औषधाची किंमत साधारणतः 50 ते 60 हजाराच्या घरात असते, पण तरीसुद्धा ते औषध रुग्णासाठी अत्यावश्यक असल्यामुळे ते औषधासाठी आम्ही कधीही कोणाला पैसे भरा किंवा हे करा ह्याची जबरदस्ती किंवा ह्याची हे न करता आम्ही जे आहे ते त्यांना ते औषध हे वेळेवर उपलब्ध करून देतो. आणि असे बरेच उदाहरणं आहेत आमच्याकडे जे सक्सेसफुली पेशंट जे आहेत ते खूप असा डीप पॅरालिसिसचा अटॅक घेऊन आलेले असतात आणि त्या इंजेक्शन नंतर त्यांची सुधारणा ही रॅपिड ओव्हरनाईट रात्रीतून 6 तासात 12 तासात ही दिसून येते. आणि असं पेशंट जेव्हा चालत घरी जात होतं तेव्हा मिळणारं समाधान हे शब्दापलीकडचं आहे. आणि कमलनयन बजाज रुग्णालय जसं सरांनी सांगितलं धर्मादाय रुग्णालय आहे आणि अशा पेशंटला तर आम्ही कधीही रुग्णालयामध्ये कुठलीही अडवणूक, पैशासाठी थांबवणं असं कधीही होत नाही. इनफॅक्ट कुठल्याच फॉर्मॅलिटीसाठी उशीर होत नाही. उपचाराला नेहमी प्राधान्य आमच्याकडे दिलं जातं. दुसरा एक कॉमन जो गैरसमज आहे की स्ट्रोक हा फक्त वरिष्ठ नागरिकांचा आजार आहे किंवा खूप सिनियर सिटीजन्सलाच होतो, असं काही आहे का? नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे काळानुरूप बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. स्ट्रोक हा अगदी लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत होतो आणि पोस्ट कोविड यंग स्ट्रोक किंवा आजच्या घडीला तरुण स्ट्रोक म्हणजे वयवर्ष 40-50 ह्या ऐन उमेदीच्या काळामध्ये किंवा इवन 20 वर्ष 15 वर्ष अशा शालेय वयोगटामध्ये सुद्धा स्ट्रोक हा बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतो. काही क्विक टिप्स देऊ शकाल का, लाईफस्टाईल टिप्स ज्याच्यामुळे स्ट्रोक होण्याची शक्यता कमी होईल? नक्कीच. स्ट्रोक होण्याची मेजर कारणं जी आहेत त्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस. सो ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा वेल कंट्रोल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल. तंबाखूजन्य पदार्थ, सिगरेट, स्मोकिंग, अल्कोहोल आणि तुमची बदललेली जीवनशैली ह्यामध्ये अपुरी झोप आणि जास्त धावपळ ही महत्त्वाची कारणं आहेत यंग स्ट्रोकसाठी. तर ती सगळी एक इन जनरल चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं. आणि हे आपल्या हातात आहे. एवढ्या गोष्टी ज्या मॉडिफायबल ज्याला आपण म्हणतो की जे आपण त्याला कंट्रोल करू शकतो. एक दुसरा जो आजार आहे जो आपल्या अखत्यारीत येतो बरेचदा तर तो पार्किन्सन्स डिसीज. तर एखाद्याला जर हातामध्ये थरथर असेल, कंप असेल तर असा होणारा कंप प्रत्येक वेळेस हा पार्किन्सन्सचा आजार असतो का, अशी शंका. कंपवात हा एक प्रकार आहे. त्यामध्ये काही प्रमाणात तो कंपवात पार्किन्सनमुळे असू शकतो. मात्र पार्किन्सन हा जो आजार आहे ना, हा आजार मोबिलिटीशी संदर्भात आहे. यामध्ये त्या मनुष्याची, त्या रुग्णाची जी स्पीड आहे, जो वेग आहे तो कमी होतो. त्याला जेवण करायला जास्त वेळ लागेल, कपडे घालायला जास्त वेळ लागेल, आंघोळ करायला जास्त वेळ लागेल, त्याच्या हालचाली मंदावतात. हा जो रोग आहे तो पार्किन्सनचा आहे. हा सहसा वृद्ध लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि सुदैवाने भारताची जी डेमोग्राफी चेंज होतीये त्यामध्ये आपल्याकडे एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळे वृद्ध लोकांचं प्रमाण हळूहळू वाढतंय आणि त्यामुळे पार्किन्सन्स सारख्या रुग्णांची संख्या ही सुद्धा दिवसेंदिवस वाढतीये. त्याच्या उपचाराबद्दल काय मार्गदर्शन कराल? अतिशय सुंदर. म्हणजे गेल्या 10 वर्षात जी काही न्यूरोसायन्सनी प्रगती केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मॉलिक्युलर लेवलवरची औषधी उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या औषधोपचाराने पूर्णपणे बऱ्या करता येतात. जसा डायबिटीस आहे तसाच एक पार्किन्सनचा आजार आहे. पार्किन्सनच्या आजारामध्ये मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक तत्व असतं. ते तत्व कमी होतं आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला डोपामिनचं तत्व बाहेरून घ्यावं लागतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट हे डोपामिन तत्व कमी होण्यासाठी सुद्धा जीवनशैली कारणीभूत आहे. कारण शेवटी डोपामिन तयार होतं झोपेत
आणि आजकाल कमी झोपायची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे झोपेला दुर्लक्षित करून चालणार नाही. चांगली झोप घेणं हे आरोग्याचा महत्त्वाचा भाग. फार चांगली महत्त्वाची माहिती दिली तुम्ही पार्किन्सन्सबद्दल. आणि दुसरं मला वाटतं की हा जसा आजार आहे पार्किन्सन्स डिसीज, याच्यामध्ये नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही औषधं लिहून दिली म्हणजे ती चालूच राहतील आयुष्यभर, तोच डोस चालू राहील असं नाही. हे फार महत्त्वाचं आहे की जर न्यूरोलॉजिस्टनी आपल्याला 40 दिवसांत भेटायला बोलवलेलं आहे, त्याच्या मागचं काही कारण आहे की त्यांचं लक्षणांचा अभ्यास करून त्या औषधांचा डोस मात्रा कमी किंवा जास्त करावी लागते आपल्याला. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपण अशा आजारांमध्ये डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातो त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं सगळं मार्गदर्शन तंतोतंत फॉलो करणं गरजेचं आहे. मी तर ह्या प्रसंगी अशी गोष्ट म्हणेल की पार्किन्सनची ट्रीटमेंट ही इंडिव्हिज्युअलाइज्ड असते. प्रत्येक पेशंटची वेगळी असते, प्रत्येक पेशंटची नीड वेगळी असते, प्रत्येक पेशंटची लक्षणं वेगळी असतात आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी हे बदल करत जावे लागतात, जेणेकरून त्या पेशंटला आत्मनिर्भर जास्तीत जास्त वर्षापर्यंत ठेवणे हा आमचा उद्देश असतो. तसंच याचा तिसरा जो भाग आहे आपल्या न्यूरोलॉजी संबंधित कॉमन जे आजार आपल्याला बघायला मिळतात तो आहे फिट्सचा विकार. त्याच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज पण असतात, भीती पण असते. आता परवाच मागच्या आठवड्यामध्ये एक परदेशी पाहुणे आले होते एका इंडस्ट्रीमध्ये, तिथे त्यांना अचानक फिट्सचा त्रास झाला आणि मग त्यांना आपल्या रुग्णालयात आलं, नंतर ते ठीक होऊन चालले गेले. तर याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? इपिलेप्सी, फिट्स किंवा अपस्मार हा मनुष्याला ज्ञात असलेला सगळ्यात जुना आजार आहे आणि हा आजार अगदी 1 दिवसाच्या बाळापासून ते 120 वर्षाच्या माणसापर्यंत कुणाला कधीही होऊ शकतो. आणि ह्यामध्ये मेंदूचं जे काम आहे ते क्षणिक काही कालावधीसाठी थांबल्या जातं. पेशंट जो आहे तो बेशुद्ध होतो. कधी कधी बऱ्याचदा हातापायाच्या हालचाली, चेहरा वाकडा करणे, जीभ चावणे, दातकीड बसणे अशा प्रकारची त्याची लक्षणं असतात आणि नंतर तो परत सचेत होतो. पण दुर्दैवाने आपल्या भागामध्ये ह्या सगळ्याचं जे अवेअरनेस आहे ते कमी असल्यामुळे बऱ्याचदा वर्षातून एकदा चक्कर आलेली चालते अशा धारणेची पेशंट असतात, किंवा अमावस्या पौर्णिमेला चक्कर येते म्हणून हे काहीतरी देवाचं आहे अशा धारणेची लोक असतात. त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. तर ह्यासाठी सुद्धा मी या माध्यमातून, पल्सच्या माध्यमातून सगळ्या रुग्णांना हे सांगू इच्छितो की ह्या सर्व बाबतीमध्ये न्यूरोसायन्सेसची प्रगती ही गेल्या 10 वर्षात एवढी जास्त झालेली आहे की आज ह्या सगळ्या आजारांवर सिम्पली रेग्युलर मेडिसिन किंवा रोजची एक गोळी खाऊन पूर्णपणे विजय मिळवता येतो. आणि डॉक्टर साहेब, मी एक गोष्ट सांगेल की जसं मी म्हणलं, अपस्मार हा खूप मानवजातीला ज्ञात असलेला जुना आजार आहे. पण तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक 100 व्यक्ती मागे एक व्यक्ती असा आहे ज्याला आयुष्यात एकदा तरी फिट येणार, एवढं कॉमन आहे. आणि आज फिटचा आजार असलेले किंवा अपस्मार, इपिलेप्सीचा आजार असलेले कित्येक प्रतिभावंत डॉक्टर, इंजिनियर, खेळाडू, सिने कलाकार हे यशाची शिखरं गाठतायत. पण ह्या आजाराला जर तुम्ही एक प्रकारे दडवून ठेवलं, ह्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही, किंवा आजकाल त्याचा एक खूप प्रकारचा एक सामाजिक स्टिग्मा पण असतो. मुलींची लग्न होत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत, लग्न झाल्यानंतर लग्न मोडतात. त्यामुळे इपिलेप्सी हा प्रकार एक सामाजिक आहे. त्यासाठी एक तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन आणि सोबत तुमची औषधोपचार ह्या दोन्ही गोष्टी खूप आवश्यक असतात. याच्यामध्ये बरेचदा असं बघायला मिळतं की गोळ्या औषधी अशी रुग्ण बंद करून टाकतात मनाने, मला तर काही त्रासच नाही म्हणून बंद करून टाकतात आणि मग परत सेकंड त्यांना एपिसोड होतो. हा प्रश्न असतो की मला तर काही त्रास नाही, मग मी 3 वर्ष 5 वर्ष गोळ्या का घेऊ? असे कॉमन क्वेश्चन आपल्याला अतिशय. आणि जो रुग्ण आहे त्याला असं वाटतं की मी रोजची गोळी का घेऊ, मला तर बरं वाटतंय. पण मग एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की समजा एखाद्याला ब्लड प्रेशरची बिमारी असेल तर त्यांनी रोजची गोळी घेणं गरजेचं आहे आणि ती गोळी घेतल्यानंतरच त्याचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असतं. त्याचप्रमाणे फिट्सची, इपिलेप्सीची ट्रीटमेंट ही त्या गोळ्यांनी कंट्रोलमध्ये आलेली असते. त्यासाठी रेग्युलर गोळी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही रेग्युलर गोळी घेतली तर एक दिवस तुमची गोळी बंद होते. पण जर तुम्ही धरसोड गोळी घेतली, सोडली, घेतली, सोडली, तर मग तुमचा आजार
हा जास्त वर्षापर्यंत चालतो. आणखीन एक त्याचा धोका संभवतो की एखादी व्यक्ती गाडी ड्राईव्ह करते, त्याने गोळी बंद केलेली, नेमकं त्याच वेळेस त्याला एपिसोड झाला तर त्याच्यातनं ऍक्सिडेंट, असं झालेल्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि हे नकळत, म्हणजे आपल्याला न सांगता येण्यासारखी गोष्ट आहे की कधी कोणाला येईल गोळी बंद असताना. म्हणून मनानं गोळी चालू, म्हणजे कमी जास्त बंद करणं हे अत्यंत धोकादायक ठरतं. अत्यंत धोकादायक. त्यामुळे गोळी डॉक्टरला विचारल्याशिवाय कधीच बंद करू नये. डॉक्टर देवदत्त सर इथे आले आणि त्यांनी आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये 3-4 महत्त्वाच्या आजारांबद्दल, न्यूरोलॉजिकल आजारांबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.